नवी मुंबई मनपातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिलासा. शिक्षण, आरोग्य, परिवहन सेवेतील कर्मचारी कायम होणार. गणेश नाईक यांची घोषणा. नवी मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण, आरोग्य आणि परिवहन सेवेतील कंत्राटी आणि ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात येणार असल्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी जाहीर केले आहे. क्रिस्टल हाऊस कार्यालयात आयोजित कामगार बैठकीत त्यांनी ही घोषणा करत येणाऱ्या महासभा आणि स्थायी समिती सभेत संबंधित ठरावावर बहुमताने कर्मचाऱ्यांच्या हिताचा निर्णय मंजूर होईल असा विश्वास व्यक्त केला आहे. हा निर्णय वर्षानुवर्षे काम करणाऱ्या कंत्राटी आणि ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे, कारण आता त्यांना कायमस्वरूपी नोकरीचे सुरक्षित भविष्य मिळणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाची लाट उमटली असून प्रशासनाकडून या प्रक्रियेला वेगाने पूर्णत्व आणण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. बाब अशी आहे की ज्यांच्या माध्यमातून शहरातल्या जनतेची जी सोय करायची आहे तो घटकच अतृप्त असला तर खऱ्या अर्थानं जनतेला जो रिझल्ट पाहिजे तो मिळणार नाही. आणि म्हणून मी स्वतः ज्याला चिंतन केलं त्याला असं ठरवलं की भविष्यकालामध्ये नवी मुंबई महापालिकेच्या अंतर्गत असलेले जे विभाग आहेत ज्याच्यामध्ये प्रामुख्यानं शिक्षण विभाग आहे, शिक्षण विभागामध्ये एकही घटक, शिक्षक असो, तो शिपाई असो, तो तिथला झाडूवाला असो की तो वॉचमन असो, हा परमनंट झाला पाहिजे. बेसिक DA अलाउन्सेस, प्रॉव्हिडंट फंड, ग्रॅज्युएटी. शिक्षण विभागानंतर आरोग्य विभाग आहे, त्याच्यामध्ये आया, दाया, वॉर्डबॉय, डॉक्टर्स हे सर्व परमनंट व्हायला पाहिजेत. नंतर परिवहन विभाग आपला आहे, त्याच्यामध्ये ड्रायव्हर, कंडक्टर. आता त्याच्यामध्ये परिवहनमध्ये दोन प्रकारच्या बाबी आहेत की महानगरपालिकेच्या परिवहन विभागाच्या बसेस, त्यांच्यावरचे ड्रायव्हर, तिथे कंडक्टर, त्यांच्यावर नियंत्रण ठेवणारे त्यांचे सुपरवायझर. आणि नंतर महानगरपालिकेने पर किलोमीटर दरानं ज्या काही कॉन्ट्रॅक्टर लोकांना जबाबदारी देते त्यांच्या स्वतःचे ड्रायव्हर, त्यांच्या बसेस, पण कंडक्टर आपले आणि सुपरवायझर आपले, या सर्व गोष्टींचा बारकाईने अभ्यास करून या महानगरपालिकेच्या सेवेमध्ये असलेल्या, उदाहरणार्थ परत घनकचरा, जे स्वच्छता करणारे जे कॉन्ट्रॅक्टर, कचरा वाहून नेणारे, सुका कचरा, ओला कचरा, त्याच्यावरच्या सुद्धा कर्मचाऱ्यांना योग्य पगार मिळाला पाहिजे, त्याच्यावर नियंत्रण ठेवण्याची भूमिका घेतली. मनोज भिंगारडे, संवाद मराठी लाईव्ह, नवी मुंबई. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, CCTVची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54.